आहे। खेटरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीला अखेर मंजुरी। सरपंच जहूर खान यांच्या पाठपुराव्याला यश। 6,30,000चा निधी मंजूर। विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा। पातूर प्रतिनिधी वजा नासिर शेख। पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खेटरी येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील जीर्ण झालेल्या 3 वर्गखोल्यांच्या दुरुस्तीला अखेर जिल्हा परिषदेकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे। या कामासाठी 6,30,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून शनिवारी प्रत्यक्ष जागेचे मोजमाप करून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। सरपंच जहूर खान यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार खेटरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील 4 वर्गखोल्या गेल्या 2 शैक्षणिक सत्रांपासून अत्यंत जीर्ण अवस्थेत होत्या। पावसाळ्यात किंवा दैनंदिन अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गखोल्यांमध्ये किंवा नाईलाजाने उघड्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत होते। यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता। संबंधित विभागाकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संतप्त पालकांकडून केला जात होता। विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन खेटरीचे सरपंच जहूर खान यांनी या समस्येची गंभीर दखल घेतली। त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रशासकीय स्तरावर सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू ठेवला। त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आले असून जिल्हा परिषदेने 3 वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी 6,30,000 रुपयांचा निधी वर्ग केला आहे। शनिवारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुरुस्तीच्या कामाची मोजमापे घेण्यात आली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। लवकरच या खोल्यांचे नूतनीकरण पूर्ण होणार असून विद्यार्थ्यांना आता सुसज्ज, सुरक्षित व चांगल्या वातावरणात शिक्षण घेता येणार आहे। विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबल्यामुळे व सुरक्षित शिक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे खेटरी ग्रामस्थांनी व पालक वर्गाने सरपंच जहूर खान यांचे विशेष आभार मानत कौतुक केले आहे।